नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वैदिक मॅथ्सच्या पद्धतीनुसार एक नवीन टॉपिक बघणार आहोत। त्या टॉपिकचं नाव आहे स्क्वेअर। स्क्वेअर करत असताना स्क्वेअरचा अर्थ होतो की त्याच नंबरने त्याच नंबरला मल्टिप्लाय करणे। पण मग मल्टिप्लाय करत असताना आपल्याला भरपूर असा वेळ लागतो, पण तो जो वेळ वाचवायचा असेल तर निश्चितपणाने तुम्ही या मेथडचा उपयोग करू शकता, जेणेकरून तुमचे स्क्वेअर हे पटापट निघत जातील। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण स्क्वेअरच्या या मेथड समजून घेऊ। सगळ्यात पहिल्यांदा आपण घेऊया 10, 100 आणि 1000 यांच्या जवळच्या नंबरचे स्क्वेअर काढणे। मग आता यांच्या जवळचे नंबर समजा 10च्या जवळ 8, आता 8चा जर स्क्वेअर करायचा असेल तर सगळ्यात पहिल्या नियमानुसार 8 मायनस 10 मधून 8 गेला 2 आणि 2चा स्क्वेअर येतो 4 आणि 8 मधून 2 मायनस करायचा, 8 मधून 2 गेला आला 64। त्यानंतर आपण 12चा स्क्वेअर करू शकतो। 10च्या पुढे 12 आहे म्हणजे 12 प्लस 2 त्याचा स्क्वेअर, 2चा स्क्वेअर येतो 4 आणि 12 प्लस 2 14 म्हणजे 12चा स्क्वेअर येतो 144। त्याच पद्धतीने 14चा स्क्वेअर 14 प्लस 4, 4चा स्क्वेअर येतो 16, इथं मी घेतला 6, 14 प्लस 4 18 आणि हा एक कॅरी 19 म्हणजेच 14चा स्क्वेअर झाला 196। हे झाले 10च्या जवळच्या नंबरचे स्क्वेअर। आता आपण बघूया 100च्या जवळच्या नंबरचे स्क्वेअर। 100च्या जवळचे जे नंबरचे स्क्वेअर आहे ते काढताना समजा आपण घेऊया 96 त्याचा स्क्वेअर। आता 96चा स्क्वेअर करताना 96 ॲज इट इज 100 मधून 96 गेले 4, 4चा स्क्वेअर येतो 16 आणि 96 मधून 4 गेला तर येतो 92 म्हणजे 96चा स्क्वेअर 9216। अत्यंत सोप्या पद्धतीने आणि लवकरात लवकर आपल्या त्या गणितीय क्रिया होतात। त्याच पद्धतीने आपण घेऊया 94 त्याचा स्क्वेअर। 100 मधून 94 गेला उरतात 6 त्याचा घेतला स्क्वेअर, 6चा स्क्वेअर 36 आणि 94 मधून 6 मायनस करायचे, मग 94 मधून 6 गेला तर उरतो 88 म्हणजे 94चा स्क्वेअर आला 8836। त्याच पद्धतीने आपल्याला जर मोठे स्क्वेअर घ्यायचे असतील तर घेऊया आपण 1000। मग 995 याचा स्क्वेअर, मग 995 मायना 1000 मधून 995 गेला 5 त्याचा स्क्वेअर, 5चा स्क्वेअर येतो 25। इथे नंबर आहे 3, मग 3 नंबर येण्यासाठी आपल्याला 1 2 इथं 0ची हेल्प घ्यावी लागेल आणि नंतर 995 मधून 5 गेला तर उरतो 990 म्हणजे मोठमोठ्या नंबरचे सुद्धा स्क्वेअर अत्यंत सोप्या पद्धतीने आणि लवकरात लवकर तुम्ही सोडवू शकतात। असेच काही प्रॅक्टिससाठी तुम्हाला एक्झाम्पल देतो आणि त्या एक्झाम्पलचे आन्सर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये निश्चितपणाने तुम्ही द्याल याची मी खात्री बाळगतो आणि एक्झाम्पल देतो। सगळ्यात पहिल्यांदा 7 त्याचा स्क्वेअर, त्यानंतर 95 त्याचा स्क्वेअर, त्यानंतर 995 त्याचा स्क्वेअर। निश्चितपणाने या पद्धतीचा वापर करून तुम्ही लवकरात लवकर स्क्वेअर हे टॉपिक तुम्ही सोडवू शकतात। धन्यवाद।